नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी विषय भूगोल पाठ क्रमांक 9 ऊर्जा साधने यावरील संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर इयत्ता 4थी ते 12वी सर्व विषयांचे स्वाध्याय आमच्या चॅनलवरती मिळतील। तर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचे विसरू नका। तर बघा, आज आपण पाठ क्रमांक 9 ऊर्जा साधने यावरील संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत। आपल्याला प्रश्न अ दिलेला आहे, पुढील कार्यासाठी कोणते साधन वापरावे लागते। तर पहिलं, रोहनला पतंग उडवायचे आहे, तर उत्तर येईल आपलं वारा। दुसरं, आदिवासी पाड्यातील लोकांच्या थंडीपासून संरक्षण करायचे आहे, तर उत्तर लाकूड। सहलीसाठी प्रवासात सहज हाताळता येतील अशी स्वयंपाकाची उपकरणे, तर उत्तर लाकूड आणि कोळसा। चौथं, चलमाला कपड्यांची इस्त्री करायची आहे, तर उत्तर वीज आणि कोळसा। चौथं, रेल्वे इंजिन सुरू करायचे आहे, तर उत्तर आहे आपलं कोळसा, वीज, खनिज तेल। दुसरं, आंघोळीसाठी पाणी तापवायचे आहे, तर उत्तर लाकूड आणि बायोगॅस। सातवं, सूर्यास्तानंतर घरात उजेड हवा आहे, तर उत्तर खनिज तेल आणि वीज। ब प्रश्न आहे आपला, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। त्यामध्ये पहिला प्रश्न दिलेला आहे, मानव कोणते ऊर्जा साधन सर्वाधिक वापरतो, त्यांचे कारण काय असेल। तर उत्तर बघा, मानव कोळसा हे ऊर्जा साधन सर्वाधिक प्रमाणात वापरतो। कोळसा हा इतर संसाधनांच्या तुलनेत जास्त उपलब्ध आहे, हे त्याचे कारण असावे। नंतर ऊर्जा साधनांची गरज काय, तर उत्तर दैनंदिन उपयोगासाठी ऊर्जा साधनांची गरज असते। नंतर स्वयंपाकासाठी, पाणी गरम करण्यासाठी, उद्योगासाठी, वाहने चालवण्यासाठी इत्यादी कारणांसाठी ऊर्जा साधनांची गरज असते। पर्यावरणपूरक ऊर्जा साधनांचा वापर का करावा गरजेचे आहे, उत्तर जैविक ऊर्जा साधनांचा वापर केल्याने मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाचे प्रदूषण होते। वाढत्या प्रदूषणामुळे पर्यावरणाची हानी होते, त्याच्या मानवावर, प्राण्यांवर व वनस्पतीवर विपरीत परिणाम होतो, म्हणून पर्यावरणपूरक ऊर्जा साधनांचा वापर गरजेचे आहे। क आधारित मुद्द्यांच्या आधारे फरक स्पष्ट करा, उपलब्धता व पर्यावरणपूरकता व फायदे तोटे। खनिज तेल, सौर ऊर्जा। तर बघा, उपलब्धता, खनिज तेल मर्यादित प्रमाणात उपलब्ध आहे आणि सौर ऊर्जा विपुल प्रमाणात सर्वत्र उपलब्ध आहे। पर्यावरणपूरकता, खनिज तेलांचा वापर हा पर्यावरणपूरक नाही आणि सौर ऊर्जेचा वापर पर्यावरणपूरक आहे। फायदे आणि तोटे, खनिज तेलांचा वापर केल्याने मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते आणि सौर ऊर्जेचा वापर केल्याने कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही। नंतर जलऊर्जा व भूगर्भीय ऊर्जा। जल ऊर्जा, तर उपलब्धता, जल ऊर्जा भूगर्भीय ऊर्जेच्या तुलनेमध्ये कमी प्रमाणात उपलब्ध आहे। भूगर्भीय ऊर्जा सर्वत्र विपुल प्रमाणात उपलब्ध आहे। पर्यावरणपूरकता, तर पर्यावरणपूरक आहे आणि कमी प्रदूषण होते। फायदे तोटे, जल ऊर्जा तुलनेने कमी खर्चिक आहे, भूगर्भीय ऊर्जा निर्मिती अधिक खर्चिक आहे। अशा प्रकारे आपल्याला 9वा पाठ होता। तर आज त्याचा पूर्ण स्वाध्याय आपण पाहिला। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायचे विसरू नका, जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।